मुंबई पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीत। महसूल वाढवण्यासाठी मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याची तयारी। सांडपाणी शुल्क आणि पाणी करातही वाढ होणार। पाणी कर अंदाजे 7 ते 8% वाढ होण्याचा प्रस्ताव आहे। तर 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांवर सांडपाणी शुल्क लावण्याचा प्रस्ताव आहे। प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार आहे। मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबईकरांवर आता आणखी कराचा बोजा पडण्याची शक्यता आहे, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये तशा हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। पालिकेचं आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या पार्श्वभूमीवर सांडपाणी शुल्क आणि पाणी दरवाढीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव देखील अहवाल तयार झालेला आहे, मात्र अजून मंजुरी मिळालेली नाही। विशेष म्हणजे सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये मालमत्ता करातून सूट असलेल्या 500 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असेल किंवा पाणी जो दर आहे त्यामध्ये 7 ते 8% वाढ करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेकडून केली जात आहे। विशेष म्हणजे सांडपाणी शुल्क जो आहे तो देखील दर वाढवणार असल्याचा प्रस्ताव तयार आहे। एप्रिल 2027 पासून ही नवी कर प्रणाली मुंबई महानगरपालिकेमध्ये लागू करण्याची शक्यता झालेली आहे। त्यामुळे आपण जर एकीकडे पाहिलं तर मुंबईकरांवर आता नवा कर आणि दुसरीकडे महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे तिची बोजवारा उडाल्याचा पाहायला मिळते आणि ह्या महसुलीमध्ये वाढ होण्यासाठी थेट मुंबईकरांच्या खिशावरच मुंबई महानगरपालिका कात्री लावणार का, याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागले। मात्र मुंबईकरांची एकच भूमिका असल्याचं आता तरी चित्र पाहायला मिळते, ते म्हणजे अगोदर योग्य सुविधा द्या आणि त्यानंतरच कर लावा। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा आयुक्त अश्विनी भिडे असतील, हा प्रस्ताव जो आहे करवाढीचा तो मुंबईकरांवर लादणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।